नविता कृपावंत एवढा करा उपकार उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार आ सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा देवा सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार उपकार करा उपकार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा किंवा सांगा देवा नमस्कार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता वंदो रंगभूमिका कीर्तनी उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार किंवा देवा सांगा नमस्कार आज आपल्या या सादलापूर गावी ज्ञानोबरायांचा 375वा असणारा महोत्सव जनाबाईचा महोत्सव तुकोबरायांचा महोत्सव या सर्व संतांचे महोत्सवाचे सोहळे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर होत असताना आपल्याही गावामध्ये संतांचा सोहळा व्हावा
अशी मनामध्ये इच्छा ठेवत श्रीवत व्यंकटरावजी कोटगिरे सावकार आणि त्यांचे चिरंजीव प्रमोदरावजी कोटगिरे या कोटगिरे परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. संतांचे सोहळे हे तुम्हाला सोहळं बनण्याकरता असतात. सोहळं बनायचं असेल तर संतांचे सोहळे साजरे करावे लागतात. सोहळं म्हणजे धुवून स्वच्छ वस्त्र घातलेलं तेवढं सोहळा शब्दाचा अर्थ घेऊ नका. आपलं जीवन जर सोहळं करायचं असेल, सोहळ्याचा विचार करत असताना एक जीवनाचा सोहळा असतो आणि दुसरं जीवनातलं सोहळे पण असतं. आणि आपला सोहळा जर आपल्याला पाहायचा असेल एक किंवा आपल्याला सोहळं बनायचं असेल तर संतांचे सोहळे साजरे करावे लागतात. याचा विचार करून या सावकाराने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलंय. रोज अन्नदान सर्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना आमंत्रित करत त्यांची चिंतन आपण सर्वांनी श्रवण केलेली आहेत, कथा श्रवण केलेली आहे. आपल्याला मिळालेलं धन ते धन केवळ आपल्या स्वार्थाकरता नसून त्या धनाच्या द्वारे समाजहिताची कर्म केली पाहिजेत अशी जी भारतीय परंपरा आहे आणि त्या परंपरेचा विचार करत या सावकारांनी त्यांच्या कुटुंबियांनी या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ज्याप्रमाणे ग्रस्ताश्रम जीवन धन्य पण कधी धन्य जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जगद्गुरु तुकोबरांनी ग्रस्ताश्रम धर्माचा नियम कसा असावा, धर्माचरण कसं असावं याच्याकरता या अभंगातून आपल्याला चिंतन केलं आणि त्या अभंगाचा विचार करून या सावकार परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरोखर त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे या ठिकाणी चिंतन करण्याचा योग, रामनाथचा अधूनमधून सारखा संपर्क आणि आकाश महाराज खोकले या आपलं त्यांच्या आग्रहामुळे या ठिकाणी चिंतनाचा योग या निमित्तानं प्राप्त झाला. आता आपल्या परंपरेनुसार श्री संत ब्रह्मभूत मोतीराम महाराजांची ही परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये रात्रभर कीर्तन करण्याची जी आपली परंपरा आहे त्यात पहिल्या महाराजांनी अभंग घेतला, त्याचं चिंतन रात्रभर झालं पाहिजे अशी एक प्रथा आहे. त्यामुळं सुरुवात त्यांनी अभंगाने केलेली आहे आणि त्याच अभंगावर आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला कशा करता करायची असतात या हेतू जो आहे आमच्या संत परंपरेने जी परंपरा घालून दिली. आम्ही ज्या देशातील लेकर आहोत त्या देशाचा गौरव हा संत विचारानं गौरविलेला गौरव आहे. आपल्या जीवनाची धन्यता, आपल्या जीवनाची सफलता, आपल्या जीवनाची समर्थता जर अनुभवायची असेल तर जी साधना करावी लागते त्या साधनेला परमार्थ हे नाव आहे. आणि या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तनं कशा करतायत, हे सप्ताह कशा करतात, एवढा मोठा अठास कशा करतात, त्याचा हेतू एकच आहे. ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार समाज मनापर्यंत पोहोचले पाहिजेत. कारण समाजाला हेच विचार शांतता प्रदान करणार आहेत. समाजाला संत विचार समाजातली एकता जिवंत ठेवणार आहेत. समाजामधला आनंद संत विचाराशिवाय अशक्य आहे. म्हणून ते संत विचार समाज मनापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला कीर्तन परंपरा जोपासायच्यात. कीर्तन परंपरेच्या द्वारे समाजाला संतांनी जो शांतीची अनुभूती प्राप्त करून दिली आहे ती अनुभूती आपल्याला मिळावी म्हणून कीर्तन परंपरा आहेत. विठाला
ज्या ज्या वेळेला या भारतातल्या तरुणांनी संतांच्या विचाराप्रमाणे कर्म केली, त्या त्या वेळेला ती कर्म हे जगाच्या पुढे आदर्श कर्म ठरलेली आहेत. छत्रपती शिवाजीराजासारखा वीर तरुण महापुरुष ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराप्रमाणे कर्म करू लागतो, त्यावेळेला त्या महापुरुषानं ती केलेली कर्म ही स्वराज्य निर्माण करत असतात. आणि म्हणून संतांच्या विचाराची समाजाला आवश्यकता आहे आणि ते विचार समाजापर्यंत पोहोचण्याकरता आपल्या कीर्तनाच्या परंपरा जोपासायच्यात. कीर्तनाच्या द्वारे दोन अवस्था प्राप्त होत असतात, एक ब्रह्मीभूत स्थिती आणि दुसरी ब्रह्म ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ए भाग्य तरी देव ऐसा, तरी देव ऐसा, भाग्य तरी देव ऐसा, भाग्य तरी देव ऐसा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे आदरणीय दिलीप महाराज इथं 7 दिवस म्हणल्यावर तुम्हाला काही प्रमाणाची अडचण पडलेलीच नाही. दिलीप मामा आहेत, त्याचबरोबर आमचे स्वपन महाराज आहेत, मारुती मामा आहेत, माझ्याबरोबर आलेले हर्षद महाराज आहेत, दोन्ही मृदंगाचार्य आहेत. आपण सर्व उपस्थित आहात. ऐका, कीर्तनं कशा करता ऐकायची मी त्याकरता बोलतोय. कीर्तने कशा करतायत? अरे आमच्या साधू संतांनी अट्टहासानं सायासानं प्रयत्नानं जे सुख समाधीमध्ये मिळत नाही, जे सुख योग्याला मिळत नाही, जे सुख तपस्व्याला मिळत नाही, ते सुख आम्हाला समाजाला सहज लीलया मिळालं पाहिजे म्हणून या कीर्तन परंपरा चालू केलेल्या आहेत. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, कीर्तनाच्या द्वारे ब्रह्मीभूत अवस्था प्राप्त झाली पाहिजे, ब्रह्म सुखाची अनुभूती मिळाली पाहिजे. म्हणून या कीर्तन परंपरा आपल्याला सांभाळायच्या असतात आणि त्या आपण सांभाळत आहात. सावकार परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. या निमित्तानं थोडे खूप अन्नदान या निमित्तानं झालं. अन्नदान देत असताना काही अडचण नाही, कोणालाही जीव घातला तरी पुण्य मिळतं, पिदाळ्याला घातलं तरी मिळतं. मात्र पैसे देताना विचार करून द्यावा लागतो. हा एवढं मात्र खरं आहे. अन्नदान करायला कोणालाही परवानगी शास्त्रानं दिली, कोणालाही जीव घाला, मात्र द्रव्य देत असताना पात्र पाहून द्यावं. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. अन्नदान करायला काही अडचण नाही, कोणालाही करा, मात्र द्रव्य देताना विचार करून द्यावा लागतो. त्या दिलेलं द्रव्य जर पाप कर्माला गेलं तर आपल्याला ते लागतं. म्हणून अन्नदानासारखं पवित्र काम या परिवाराने केले. पैशावाले माणसं पुष्कळ आहे जगात महाराज, सगळ्याला ही बुद्धी होत नाही.
ती तसेच जपते स्वतः बी खात नाहीत नुसते. मी त्याला म्हणत असतो धनावर राखायला ठेवलेला भुजंग. फक्त राखतेत, स्वतः बी खात नाहीत आणि खाऊ बी घालीत नाहीत आणि तसेच मरून जातात. काय बरोबर नाहीत का? मात्र तुम्हाला ही बुद्धी सुचली, हे तुमच्या कुळामध्ये केलेल्या सर्व पूर्वजांचं पुण्य तुमच्या पाठीमागं उभा राहिलं आणि मग हे कार्य करण्याची बुद्धी तुम्हाला सुचली. याच्यात काही शंका नाही या माना. म्हणून कारण दातव्य वंश पुण्येनं, शास्त्र काय सांगतं? सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्यता, दातव्य वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. जर आपल्या कुळाची पुण्य असेल तर मुलगा दाता जन्माला येतो, अन्यथा दान धर्म करणं एवढं दिसतंय तितकं सोपं समजू नका. मात्र या परिवाराकडून ते घडलं, त्यांच्या कुळाची संपूर्ण पुण्याई आहे. विठाला जगद्गुरु तुकोबरायांचा जो अभंग सेवेकरता या ठिकाणी महाराजांनी अगोदर खडके महाराजांनी घेतलेला आहे, हा अभंग निर्याण प्रसंगातला आहे. या अभंगात विनंती आहे पण आहे निर्याण प्रसंगातला. आज तसं रात्रभराचं कीर्तन आहे त्यामुळे अभंग तुम्हाला पाठच झाला असतो. हा अभंग हा संतांना विनंती करणार आहे, याच्यात शंका नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा संतांच्या विषयी आदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय तसे तर कोणालाही संत म्हणत नाहीत, हा एक भाग. आणि संत असतील तर त्यांच्या पुढे तुकोबाराय त्यांचं दासत्व स्वीकारायला तयार आहेत. संतांना तुकोबाराय विनंती करतात पण विनंती संतांनाच करतात, हे लक्षात ठेवा. विठाला काय हा देश संतांचा आहे, याच्यात शंका नाही. भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही मातीचा सुगंध घेतला तर भक्ती आणि त्याग आपल्याला पाहायला मिळेल. मात्र संतत्व लक्षात येणं इतकं सहज आणि सोपं नाही. संत कळणं, संत अनुभवणं, संत जाणणं, संत पाहणं, संत दर्शन, संत सेवा, या सगळ्या गोष्टी अतिदुर्लभातल्या आहेत. त्याचं कारण आहे, संत कोणाला म्हणावं हा पहिला प्रश्न आहे. आमची अडचण कुठं होते, आम्ही कुणालाही संत म्हणतो, पाया पडतो आणि धोका झाला की पुन्हा रडत बसतो. विठाला मात्र ऐका, संत कळण्याकरता वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. तसं तर कसं आहे, आता रात्रभर कीर्तन म्हणल्यानंतर पहिलं कीर्तन झालं की पुन्हा लय अवघड असतंय. पण कमाले तुमच्या परभणी जिल्ह्याकरांची किती तुम्ही ऐकत आहे. आणि त्यामुळं आता तसं तर चिंतन सांगणं म्हणजे आता अवघडच आहे. विठाला मात्र वाक्य लक्ष देऊन ऐका. संत कळण्याकरता संत व्हावं लागतं. तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. महाराजांनी सांगितलं त्याशिवाय कळणार नाही. माझं वाक्य नीट ऐका. संत कळण्याकरता, संत मी त म्हणलं नाही, शब्द लक्ष देऊन ऐका. संत कळण्याकरता संत संत व्हावं लागतं. संत झाल्याशिवाय संत कळत नाहीत. विठाला अरे काय कळतील?
100 वेळा यवनांचा व्यक्ती नाथ महाराजाच्या अंगावर येऊन थुंकतो, पण 100 वेळेला पान खाऊन तो व्यक्ती थुंकत असणारा सुद्धा ज्यांची वृत्ती शांत राहते, त्या शांतीच्या ठिकाणचं संतत्व कळण्याकरता आमची चित्तवृत्ती तितकी संथ लागते. विठाला संत कळणं इतकं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दात आपल्याला बघावं लागेल, त्यावेळेला संत लक्षात येतील. कारण साधू मधला आणि असाधू मधला फरक फार थोडा आहे, फार थोडा आहे. बघा, विषय 1 मिनिटामध्ये सांगून मी पुढे जातो. सीता मातेला घेऊन जाणारा साधू होता का राक्षस? सीता मातेला पंचवटीला नाशिकला आल्यानंतर, वनवासात राम घेऊन आल्यानंतर पंचवटीमधून घेऊन जाणारा सीता मातेला लंकेला पळवून नेणारा राक्षस होता का साधू? साधू होता का राक्षस? कुणीकडे तरी इकडे मतदान टाका की. साधूच्या वेशात राक्षस. 2 मध्ये टाकल्यावर बाद होत आहे. बाद होऊ द्यायचं नाही, इकडे टाका. ऐका, आता नेहणारा कोण होता नंतर बघू. अगोदर जिला नेहलंय ती कोण ती लक्षात घ्या. ज्या सीता मातेला तो घेऊन गेला ती सीता माता काही सामान्य नाही. ज्या राजाच्या दरबारामध्ये 24 तास निर्गुण ब्रह्माची चर्चा चलते, खांब ना खांब ब्रह्माबद्दल बोलतात, त्या विदेही जनक राजाची ती कन्या आहे, तरी तिच्या लक्षात येत नाही हा साधू आहे का राक्षस आहे. पुढे चला. ती सामान्य नाही. ज्या कौशल्या मात्यानं आपल्या भक्तीच्या बळावर निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण म्हणून पाळण्यात झोका दिला, त्या कौशल्याची ती सून आहे. एवढाच नाही, ज्या राजा दशरथाच्या पुढे इंद्रानं वाकून नमस्कार करावा, त्या दशरथ राजाची ती सून आहे. आणि त्याच्याही पेक्षा झाडाचं पान ज्याच्या सत्तेनं हालतं, त्या जगाच्या मालकाची ती पत्नी आहे. तिच्या लक्षात येत नाही तर हमकीच जाडकी पत्ती. विठाला परस्त्रीला हात लावणारा कुठं साधू असतो का? होऊ शकत नाही ना. आमच्या तुकोबारांनी परंपरा सांगितली आहे, पराविया नारी रखुमाई समान. मात्र ते आता त्याच्या पुढचं लय गंमत आहे. तो साधू का राक्षस माणसाच्या लक्षात आलं नाही, पण एका पक्षानं ओळखलंय. एका पक्षानं ओळखलं, हा परस्त्रीला त्याच्या इच्छेच्या विरोध घेऊन जातोय, हा नक्कीच साधू नाही. आणि त्या पक्षानं प्राण आशेपर्यंत त्याच्याबरोबर लढाई केली. त्याचा परिणाम आहे अंतकाळाच्या वेळेला जगाच्या मालकाची मांडी आहे, जी बापाला देता आली नाही ती जटायूला आहे. विठाला का एका स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराकरता जो प्राणपणानं लढतो, भगवान परमात्मा त्याला स्वतःची मांडी देतात. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. म्हणून जटायू, मला ते सांगायचं नाही, माझा तो आजचा विषय नाही. माझा मुद्दा असा आहे की संतत्व लक्षात येणं इतकं सोपं नाही, संत कळणं इतकं सोपं नाही. अरे ज्या जगद्गुरु तुकोबाराला काटेच्या काट्याने मारावं, त्या तुकोबाराने ज्यानं मारलं त्याचे हात दाबण्याकरता जावं, त्या तुकोबारांच्या ठिकाणचं संतत्व आम्हाला एवढ्या लवकर लक्षात येत नाही. म्हणून संत कुणाला म्हणावं हे तुकोबार ऐकून आपण अनुभवलं पाहिजे, तुकोबार ऐकून आपण जाणलं पाहिजे. कारण तुकोबाराय कोणालाही संत म्हणणाऱ्या पैकी नाहीत. विठाला परिमी त्यासी मुखे नमन संत, 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 परिसिते देवा परि माझे सुखे, परिसिते देवा
रात्री वैकुंठामधल्या एका महात्म्याला मृत्यू लोकात जाऊ वाटलं आणि त्याला वाटलं तीर्थयात्रा मृत्यू लोकातली करावी. देवाला विचारलं, देवा म्हणजे जी मला मृत्यू लोकात जायचंय. म्हणजे काय हरकत नाही, जा. नाही पण तिथे गेल्यावर माझी व्यवस्था झाली पाहिजे, जेवणाची राहण्याची, काहीतरी मला नियोजन लावा. काही अडचण नाही, तुम्ही जा. तुकोबारायासारखे महान साधू आहेत सध्या मृत्यू लोकात, त्यांच्या घरी जा. ते संतांची वैष्णवाची सेवा करतात, तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या हृदयामध्ये कळवळ आहे, तुम्ही जा, तुमची व्यवस्था होईल. पण त्यांनी मला नाही ओळखलं तर माझं नाव सांगा. त्यानं सांगितलं असं नाव सांगून काम व्हायची दिवस गेली. आता कोण विचारित नाही, असेलही जणाला कोणी बी काही बी नावं सांगते, कोण मोजित नाही. मग तुम्ही पत्र स्वतःच्या हातानं लिहून द्या. देव म्हणले ठीक आहे. देवाने पत्र लिहिलं. असं चालत नाही, मग शिक्का मारा. असं कोणी बी काही लिहून देतंय, शिक्का पाहिजे, सही पाहिजे. शिक्का मारला, सही केली आणि ते पत्र घेतलं आणि तो व्यक्ती महान महात्मा कोण असेल तो देहू गावामध्ये आला. त्यानं विचार केला इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुकाराम महाराजाकडे जाऊ आणि त्यांना आपला परिचय करून देण्यापेक्षा पत्र हातात देऊ. त्यांनी वाचलं की आपली सगळी व्यवस्था लावतील. तो गेला. योग याचा चांगला. तुकोबाऱ्या बाहेर पडत होते, वाड्याच्या दारातच भेट झाली. राम राम श्याम श्याम झाला. परिचय करून देण्यात वेळ घालण्यापेक्षा पत्र देऊन टाकलं तुकोबाऱ्यांच्या हातात. तुकोबाऱ्यांनी पत्र पाहिलं आणि वाचायला सुरुवात केली. श्री जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात. विनंती विशेष पत्रास कारण की अशी पद्धत होती. पत्र आता नाही ती, आता मोबाईलमुळं गेलं, पत्र गेलं ना, सगळंच गेलं आता. ते आता मोबाईलमुळं आता काहीच नाही. आता पूर्ण वळीस लिहायची गरज नाही, शॉर्टकट आलंय. GM MT काय तिला बारीकांकडे जे त्याला कळतं ते काय असेल ते बाकी त्याला मेळ लागत नाही. ते देश त्यालाच खाना खुणा कळतात त्याच्यातलं काय असतील त्या. आता हे पत्र होतं, पत्र लिहिलं, ते वाचलं तुकोबाऱ्यांनी. इकडं सगळं खुशाल आहे, काही सध्या अडचण नाही, सगळं आनंदात आहे, तुमच्याकडे खुशाल असेल अशी अपेक्षा करतो. पत्रास कारण की तुमच्याकडे मी एक महात्मा पाठवलेला आहे, मोठा संत आहे, साधू आहे, त्याला तुम्ही साधू म्हणून आदर द्या, त्याची व्यवस्था करा. त्याला जरा मृत्यू लोकामध्ये काही साधना करायची आहे, त्याची व्यवस्था करा, म्हणून आपण कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. कळावे आपला श्री पांडुरंग वैकुंठाधिपती. शिक्का सई. तुकोबारांनी ते सगळं पत्र वाचलं, दोनदा वाचलं आणि त्याच्या समोरच फाडलं आणि नालीत टाकून दिलं. तो बघायला लागला, बापरे, अ महाराज जी पत्र फाडलं. कोणाचं होतं कळलं तुम्हाला? कळलं. अहो साक्षात देवाचं, मान्य आहे. त्याचं अक्षर मला चांगलं ओळखू येत आहे आणि त्याचं ओळखू आलं, हो सही ओळखली. आणि मग देवाचं पत्र तुम्ही फाडलं. देवाचं फाडलं. आम्ही देवाला सांग त्याचीच वाट बघतोय. हे कवापासून शिकलाय असे पत्र टाक, कोणाकोणाला द्यायचे ते मला बघू दे, मी त्याला बोलव, त्याचीच वाट बघतो. तो बी अधिकारी होता, त्यानं देवाला हाक मारली. भगवान परमात्मा प्रगट झाले. तुकोबाराने पाहिलं, साष्टांग दंडवत केला. तुकोबारा देवानं विचारलं, महाराज म्हणले जी माझं पत्र वाचलं, माझं म्हणून कळालं. हो देवा कळालं, तुम्हीच लिहिलंय, तुमचं अक्षर ओळखू आलं मला. तुम्ही फाडलं. अहो माझं फाडलंय ना. हो फाडलं ना. तुमचं पत्र फाडलं म्हणून तुम्हाला मला काय शिक्षा करायची ती करा, पण तुम्ही म्हणता म्हणून मी या माणसाला संत म्हणणार नाही. करीशी तरी देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. मी संत म्हणून कुणाच्याही पाया पडणार. कीर्तनकार झाला म्हणजे संत असतो असं, संत कीर्तन करत नाहीत असं नाही, पण कीर्तनकार संत असतात असं बी नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, गंधावर कधी जायचं नाही. हे गंधावाले कधी गंध लावून जातील सांगता येत नाही. विठाला अरे आषाढीच्या वाटेने जर चोर पकडला तर त्याच्या गळ्यात आमच्यापेक्षा मोठ्या माळा असतात. मग काय माळकरी चोऱ्या करतात का? माळकरी चोऱ्या करीत नाहीत, पण चोराने माळ घातल्यावर आम्ही काय करणार त्याला? त्यात आमचा काय दोष आहे? चोराने माळ घातल्यावर आमचा काय दोष आहे? हो, म्हणून संत कळणं फार कठीण आहे. म्हणून तुकोबारायच संतत्व जाणू शकतात, दुसरं कोणी संतत्वाबद्दल
जाणू शकत नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या बद्दल आदर असल्यामुळे, संतांच्या विषयी हृदयात प्रेम असल्यामुळे नेहमी संतांच्या समोर तुकोबारायांची जी भाषा आहे ती सेवेची भाषा आहे. मज दास करे त्यांचा संत दासांच्या दासांचा, संत दासांच्या दासांचा, संत दासांच्या दासा, मग दास करीतांचा, संत दासांच्या दासा, संत दासांच्या दासा, संत दासांच्या दासा, मग दास करीतांचा, संत दासांच्या दासांचा, संत दासांच्या दासा, मज दास करीतांचा, संत दासांच्या दासा, संत दासांच्या दासा. आणि म्हणून संतांच्या विषयी तुकोबारायांकडे आदर आहे. म्हणून तुकोबाराय दर्शन संतांचंच करतात आणि विनंती संताकडेच करतात. देवाला तुकोबारायचं मागणं नाही. ऐका, तुकोबाराय देवाकडे मागत नाही, पण संताकडे विनंती केल्याशिवाय, संताकडे मागणी केल्याशिवाय तुकोबाराय राहत नाहीत. बघा, अनेक वेळेला तुकोबारायांकडे संताकडे विनंती केलेली आहे. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, गोमटीचे करा माझे, गोमटीचे करा माझे, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, गोमटीचे करा माझे, करा माझे. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग, गोमाते ते करा माझे, गोमाते ते करा माझे, संत जीवन ग, संत जीवन ग, गोमाते ते गंमत आहे का? गंमत आहे का? जे तुकोबाराय देवाची दसुडी घेत नाहीत, तुझी मला दसुडी नको म्हणतात, जे तुकोबाराय देवाकडे काहीच इच्छा करत नाहीत, ते तुकोबाराय संतांच्या कृपेची अभिलाषा करतात. का करतात? त्याचं उत्तर आहे गोमटे ते करा माझे. कारण संतांची कृपा झाल्यावर गोमट होतं. विठाला विठाला, हा, 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 हा. देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा महत्वाची आहे. आणि म्हणून
संतांच्या कृपेची अभिलाषा ही जगद्गुरु तुकोबा राहिला आहे. आणि त्याच्या पुढचं आणखीन एक वाक्य आहे का, जे कृपा करण्याकरता समर्थ असतात त्यांच्याच कृपेची अभिलाषा केली पाहिजे ना. जे कृपा नाही ते काय कृपा करतील. विठाला विठाला कृपण माणसं कृपा करत नसतात, कृपावान माणसं कृपा करत असतात. आणि संत हे कृपावंत आहेत. कारण संत जी कृपा करतात त्याने केलेली कृपा ही आपल्याला न सरणारी अवस्था प्राप्त करून कृपादान केले संते कल्पाते रे वा. कल्पाती रे ना कल्पाते रे ना कृपादान केले संते कल्पाते सरेना कल्पाते सरेना कल्पाते सरेना कृपादान केले संते कल्पाते सरेना कल्पाती हे सरेना कल्पाते दान केले सारे कल्पाते सरेना कल्पाती हे सरेना कल्पाते कृपादान केले संती कल्पांती ही. संतांचं कृपादान हे न सरणार आहे, सरणार नाही, न सरणार आहे. म्हणून संत ज्याच्यावर कृपा, बघा संतांच्या कृपादानाबद्दल बोलत असताना महाराजांचं मत आहे हे संत जे देतात ते संतांची कृपा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ का आहे त्याचं कारण आहे का. या संताचे या संताचे या संताचे या संताचे कल्पा करो कल्पा करो कल्पा चिंतामणि चिंतामणि गणा चिंतामणि गणा परिसा घालली चिंतामणि चिंतामणि ठेवना चिंतामणि या संताचे हे दे दे या संताचे हे दे दे या संताचे हे दे दे संताचे हे दे कल्पतरुहुनी दुने कल्पतरुहुनी दुने कल्पतरुहुनी दुने कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा अनाथ जने चिंतामणि ठेवना परिसा परिसा अनाथ जने चिंतामणि ठेवना या संताचे हे देणे परिसा परिस आघाद लेणे कल्पतरुहुनी दुने चिंतामणी ठेंगणा. संतांची कृपा किती श्रेष्ठ आहे सांगतोय, कल्पवृक्षापेक्षाही जास्त. का बरं? अरे कल्पवृक्षाखाली फळे येती मागितली, पण कल्पवृक्षाला घेणं देणं नाही, त्याचं चांगलं व्हायले का वाटोळं व्हायले, मागल ती देतो. एक मनुष्य उन्हामधून चलून गेला, ताण लागली, नरडं कोरडं पडलं, सावली दिसाना आणि दाट सावलीचं झाड बघितलं, ते होतं कल्पवृक्षाचं. त्याला माहित नाही, त्या झाडाखाली जाऊन बसला. नांगरलेली जमीन, सावली मिळाली, ते म्हणला इथे जर गाडग्यात पाणी असतं तर. त्याच्या मनात आल्याबरोबर तर पाणी आलं. आता पाणी पेले गुणानं बसावं का नाही, मला पाणी पेले, पण जरा मस्त वांग्याचं भरीत, कांदा, ठेसा, बाजरीची भाकरी असा मेळा असला असता तर लगेच भाकरी आली.
दाबून माल भरला येईन. आता जेवण केले, पाणी प्यायलाय, गुणानं बसावं का नाही, पण झोपण्याकरता आडवा झाला, खर्च टोचायला लागली. म्हणला इथं गादी हातरायला मिळाली तर लगेच गादी आली. आता गादी आली, गुणानं झोपावं का नाही, पण पुन्हा विचार केला. बाप रे, म्हणला माझ्या लक्षातच आलं नाही. पाणी मागितलं की पाणी आलं, जेवण मागितलं की जेवण आलं, गादी मागितली की गादी आली. भानगड काय, म्हणला इथं भूत तर नसल. त्याच्या मनात आलं की भूत बी आलंच. बरं आलं ते आलं, यानं गप्प बसावं का नाही. म्हणलं आलं ते आलं, खातं काय की मला, खातं काय की मला, उचललं की टाकलं, माझ्याकडे काय बघायला लागला. त्या कल्पवृक्षाला काही घेणं देणं नाही. मात्र संतांचं हे देण आहे ते कल्पवृक्षासारखं नाही. चिंतामणी सुद्धा फिका आहे, परिसापेक्षाही आगाध आहे. अरे परीस लोखंडाचं सोनं करील, पण लोखंडाला परीस करत नाही. वाक्य ऐका, लोखंडाला परीस करील सोनं, पण लोखंडाला परीस करत नाही. संत आपल्याकडे येणाऱ्याला संतच करतात. हे संतांच्या कृपेची ताकद आहे. सांगतो ऐका, ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानियांचे राजे आळंदीवरून पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता आले. आल्याबरोबर शुद्धीपत्र मागू लागले. तिथल्या ब्रह्मवृंदाने ज्ञानोबारायचा छळ सुरू केला. काय रे म्हणले, कशा करता आलात. ऐकून घेतलं. फार गोड बोलता तुम्ही, बोलण्याला काय अर्थ आहे, तुझं नाव काय. म्हणले माझं नाव ज्ञानोबा आहे. अरे ज्ञानेश्वर नाव असलं म्हणजे काय ज्ञान असतं असं थोडंच आहे. आपल्या गावच्या रेडा का नाही पकलीचा, त्याचं बी नाव ज्ञान आहे. ज्ञानोबा म्हणले त्याचं नाव ज्ञान आहे, माझंही नाव ज्ञान आहे, आम्ही दोघं एकच आहेत. एकच आहेत, बघूया म्हणले. अनारे बोलवून रेडा बोलवला, पखाल काढली आणि त्या दुष्ट माणसानं रेड्याच्या पाठीवर एक आसूड वरला. ओढल्याबरोबर ज्ञानोबाराय कळवळले. दुसरा आसूड ओढला, ज्ञानोबाराला प्रचंड वेदना झाल्या. तिसरा आसूड ओढला आणि मग मुक्ताबाई धावत गेली. त्या ब्राह्मणाचा हात धरला. मारू नका म्हणे, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीवर किती वळुमटत बघा. ज्ञानोबाराला माझ्या सहन होत नाही हो, मारू नका ना, तुम्ही कशा करता मारताय, मारू नका. तिनं हात धरला, रडायली मुक्ताबाई. आणि खरोखर ज्ञानोबारांची पाठ पाहिली तर ज्ञानोबारांच्या पाठीवर ओळ उमटले होते. चापकाच्या फटक्याची ओळ उमटले. त्याने सांगितलं, बंगाली विद्या कुणाला सांगतो, तू जसा बोलतो तसा रेडा बोलल का. ज्ञानोबाने म्हणले का बोलणार नाही. ज्ञानोबाने रेड्यावर कृपा केली. हात ठेविला मस्तकी, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून सांगितलं बोल. बोल म्हणल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. मैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती, बैसोनिया रेड्याच्या रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वती दांचा हरिला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वती दांचा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वती दांचा हरिला. शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, दर्शन हरी ताप, साधकाचा माय बाप,
शब्द पूर्ण वाचा. रेडा घडघडा वेद बोलला. आता काही माणसं म्हणली रेड्यालाच का बोलविलं, तर म्हणले त्या ठिकाणी दुसरे कुणी वेद बोलवायच्या लायकीची नव्हतीच, रेडाच लायकीचा होता. रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. आता पुढं आहे का, मला जे सांगायचे ते पुढे आहे. त्या रेड्यावर ज्ञानोबांनी कृपा केली, त्याला आपलंसं केलं. मग तो रेडा ज्याच्यावर संतांची कृपा झाली तो पुन्हा पकालीचं पाणी व्हायला थांबत नाही. आणि जो पकालीचं पाणी व्हायला थांबतो त्या रेड्यावर संतांची कृपा झालेली नाही. आणि ज्या अर्थी संतांची कृपा झाली तो थांबत नाही, आणि जो थांबतो त्याच्यावर संतांची कृपा नाही. आणि थांबून काय करतो, पकालीचं पाणी वाहतो. कोण? मी रेड्याचं सांगतो, तुम्ही काळजी करू नका. विठ्ठला रेडा हा पकालीचं पाणी वाहत पुन्हा राहील कसा? तो ज्ञानोबा बरोबर निघाला. आता पुढे आहे का, ज्ञानोबा बरोबर तो निघाला. रस्त्यामध्ये त्यानं ज्ञानेश्वरी ऐकली रेड्यानं नेवाशाला. आणि पुढं तो ज्ञानोबा बरोबर आळंदीला जात असताना आळ्या फाट्यापर्यंत येऊन पोहोचला. आणि मग आळ्या फाट्याला आल्यानंतर रेड्याच्या लक्षात आलं, आळंदीला गेल्यानंतर माझे ज्ञानोबा आहे बहुतेक आता अवतार कार्य संपवण्याच्या मार्गावर आहेत आणि मालकाच्या नंतर आपण राहणं बरोबर नाही. म्हणून रेड्यानं आपला देह आळ्या फाट्याला शांत केला. ज्ञानोबाने त्याची तिथं समाधी आहे, रेड्याला समाधी दिली. तिथं रेड्याला आळ्या फाट्याला रेड्याची समाधी आहे. ज्ञानोबाने निघून गेले. आता पुढे ऐका, त्या आळ्या फाट्याला प्रत्येक महिन्याला वारी भरते. कुणाच्या दर्शनाला? 2 किलोमीटर लांब बारी असते. कुणाच्या दर्शनाला? रेड्याच्या. कुणाची बारी असते? रेड्याची नाही, रेड्यात का लाईनीला? तिथं कोण आहेत? माणसं आहेत. कुणाच्या दर्शनाला? रेड्याच्या. का? कारण सांगा. रेड्याच्या दर्शन माणसं पाया का पडतात? कृपा व्हावी म्हणूनच की. मग रेड्याच्या दर्शनाला माणसं का चालली? कशासाठी? कृपा व्हावी म्हणून. कुणाची? कुणाची? रेड्याची. रेड्याची कृपा व्हावी म्हणून आळ्या पाट्याला महिन्याला वारी सुरू झाली. का? कारण तो रेडा ज्ञानोबांनी क्रमांकित केलेला रेडा आहे. रेडा का असेना, ज्याच्यावर संतांची कृपा होते तो रेडा. रेडा राहत नाही, त्याचं दर्शन करणाऱ्याला कृपा करण्याकरता कृपावान बनतो. एवढ्या संतांच्या कृपेची ताकद आहे, ही संतांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्ही एवढे कृपादान करणारे आहात, रेड्यावर कृपा केली तर त्याला संतत्व प्रदान करतात. आणि मी तर तुमच्या समोर प्रार्थना करतोय. मी प्रार्थना का करतोय? त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. सनकादिक संत, तुम्ही 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 सनकादिक संत, सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा
काय तुमच्या संताकडे विनंती करतात, का करतात? त्याचं उत्तर पहिल्या चरणार्थ आहे. तुम्ही सनकाधिक संत आहात आणि तुम्ही कृपावान म्हणून घेता, म्हणविता कृपावंत. तुम्ही कृपावंत म्हणून घेता, तुम्ही संत म्हणून घेता, म्हणून तुमच्याकडे विनंती आहे विठाला. कारण कृपण माणसाकडे विनंती करून काय फायदा आहे? जो कृपण आहे, एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक, ज्याच्याकडे कृपा करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे विनंती करावी. दोन, जो कृपा करण्याकरता उदार आहे त्याच्याकडे विनंती करावी. या दोन गोष्टी आहेत. अहो मोप घरती घरी जळता जळा नाही, पण उष्टी हाताने कावळा हाणत नाही. मक्की चूस, मक्की चूस माहिती का तुम्हाला? तुपात पडलेली माशी चुकून खाणारा. कितीही कार्यकर्त्याने त्याच्या पार त्याच्या उंबऱ्याला स्टाल नाही ठेवू द्या. सप्ताह साहेब आपल्या गावात सप्ताह करावं लागतंय, वर्गणी. मग ती म्हणणार काय काळजी करू नका, सप्ताह केलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, चांगलं काम आहे, मी हाय, सुरुवात करा. ह्याला वाटतं बहुतेक अर्ध्या सप्त्याचा खर्च उचलतं काही एकटंच. मग कार्यकर्ते सुरुवात करतात, पुन्हा जाते, साहेब सुरू झालाय, आज तर सुरू झालाय, आज काय संपलंय का, मी हाय, काळजी करू नका, चलू द्या. पुन्हा अर्धा सप्ताह झाला, साहेब आता तरी आय आणखीन काळजी करू नका, मी आहेच ना पुन्हा. आणि मग काल्याच्या आदल्या दिवशी कार्यकर्ते जातात, साहेब आता काल्याचा स्वयंपाक करायचा आहे, साहित्य भरायचंय, पट्टी, बरं बरं आणा इकडे बघू द्या कोणी कोणी किती किती फाडली. अगोदर बाकी सगळ्याची चालणार, आणि सगळ्याची चालून झाली की म्हणणार टिपा आपले 11 रुपये. अरे 11 रुपये तर तुझं घर बी जेवत नाही की. अरे जो कृपण व्यक्ती आहे, ज्याचं धनावर प्रेम आहे, जो कंजूस आहे, त्याला मागून काय फायदा होणार आहे? त्याला मागून काही फायदा होणार नाही. त्याला किती जरी आपण मागितलं तरी त्याला देण्याची दानच लागते ना. देण्याकरता हे बघा पुढचं आणखीन वाक्य आहे का, देण्याकरता जवळच असावं लागतं असं नाही, देण्याकरता दानत असावी लागते. विठाला आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, मी तुम्हाला विनंती करतोय त्याचं कारण तुम्ही कृपावान म्हणून घेता, म्हणून मनविता कृपावंत. तुम्ही कृपावंत मनविता म्हणून तुमच्याकडे विनंती आहे. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत आहात, पण तुम्ही कृपावंत म्हणून घेता, म्हणून तुमच्याकडं माझी विनंती. एक बघा, दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. एक तर तो कृपण नसला पाहिजे, आणि दुसरं त्याच्याकडे कृपा करण्याची ताकद असली पाहिजे. संत शब्दानं कृपेची ताकद दाखवून दिलेली. विठाला तुकोबारा म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत. या शब्दात असं आलं की तुम्ही सामर्थ्यवान आहात. कारण संत म्हणलं की सामर्थ्य आलं. संतांची ताकद काय, सामर्थ्य काय, त्याचा विस्तार मी आता कळत नाही, पण तुम्ही सामर्थ्यवान आहात. एक, आणि दोन, तुम्ही कृपावान आहात, तुम्ही कृपावंत आहेत, म्हणून विनंती आहे. म्हणून विनंती, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. स्वतःला कृपावंत म्हणताना, म्हणून माझी विनंती तुम्ही ऐकली पाहिजे. विठाला आता काही माणसं एवढी चेंगट असतात महाराज, त्यांना मागून काय फायदा आहे की दोन पोरं आपल्या वडिलांच्या चेंगटपणाची चर्चा करत बसले होते पुलावर, गावाच्या कडेला. दोघं आपली म्हणजे आमच्या वडील काय संसार करतात म्हणला, किती चेंगटपणानं, तुला काय सांगायचंय, मला जसं कळतंय तसं एकच सुपारी आणलेली आहे, ती आणखीन संपली नाही, 15 वर्ष झाली तरी. म्हणजे कसं काय संपली नाही? म्हातारं कापून खात नाही म्हणजे टांगून ठेवली आहे, जेवण झालं की तोंडा धरायची सोडून द्यायची. ते म्हणलं हे काहीच नाही, हे काहीच नाही, पुढचं ऐका, हे काहीच नाही, हे लय चिल्लर आहे म्हणला, पुढचं ऐक. म्हणजे माझ्या वडिलाचं ऐक, तुझ्या किती. आमचे वडील काय कसं संसार करते, धोतर जर आणलं आणि धोतर जर फाटलं तर आमचं म्हातारं धोतर टाकून देत नाही, मग त्या धोतराच्या लुंग्या लावतंय. बापरे म्हणले काय, नाही हे काही नाही, पुढं ऐक. लुंगी जर फाटली तर लुंगी टाकून देत नाही, मग त्याच्या लंगुटी शिवतय. बापरे म्हणला केवढं कसं केवढी चिंगट, हे काहीच नाही म्हणलं, पुढं ऐक. लंगूट जर फाटली
तर ती फेकून देत नाही, मग त्याच्या वाती करते मला दिव्याला. बापरे म्हणे, किती 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 चिंगटपण आहे हे. काहीच नाही म्हणला, पुढं ऐक, वाट जर जळाली तर राख फेकून देत नाही, मग त्या राखानं दात घासते म्हणला. हा बघा, मग एवढा जर कृपण असेल तर त्याच्याकडे मागून त्याला विनंती करून काय उपयोग होईल का? होणार नाही. म्हणून तो कृपा करण्याकरता सामर्थ्यवान असला पाहिजे, एक, आणि कृपा करण्याची शक्ती त्याच्याकडे असली पाहिजे, दोन. तुम्ही संत आहात म्हणजे तुमच्याकडे सामर्थ्य आहे आणि तुम्ही कृपा करण्याकरता कृपावंत आहात. म्हणून तुकोबऱ्या म्हणाले, मी तुमच्याकडे विनंती करतोय. काय विनंती आहे? दुसऱ्या चरणी. तुमच्याकडे विनंती का करायची याचा विचार मांडला. तुम्ही सनकाधिक संत, विनंती का करायची ही भूमिका अगोदर मांडली ना. तुम्ही सनकाधिक आहात, तुम्ही संत आहात आणि तुम्ही कृपावंत आहात, म्हणून तुमच्याकडे काय आहे? विनंती आहे. तुकोबऱ्या म्हणतात, मी कोणाकडे बी विनंती करायला मोकळा नाही, कोणाच्याही पाया पडायला मी मोकळा नाही, मी कोणालाही विनंती करत नाही, कोणाच्याही पाया पडत नाही. मात्र तुम्ही कोण आहात? सनकाधिक आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही संत आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही कृपावंत आहात. म्हणून तुमच्याकडे माझी काय आहे? विनंती आहे. काय विनंती महाराज? म्हणजे विनंती अशी आहे, एवढा करा उपकार. आता तुकोबर आहे काय, विहिरीला पाणी लागावं म्हणून मागणार आहेत काय? सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे म्हणून मागणार आहे? हे मागणार नाही तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणतात, माझी विनंती आहे, तुम्ही देवाला माझा नमस्कार सांगा. माझा नमस्कार देवापर्यंत पोहोचण्याचा उपकार तुम्ही माझ्यावर करा. एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. देवाला माझा नमस्कार सांगा. का बरं देवाला नमस्कार सांगायची गरज काय? कशा करता नमस्कार? त्याचं कारण आहे. मग या अभंगाची पूर्व पीठिका लक्षात घ्यावी लागते. तुकोबरायाला अवतार क्रिया समाप्त करायची आहे आणि देव आपल्याला विसरला का काय, देवाला आपली आठवण आहे का नाही, असा प्रश्न तुकोबरायाच्या मनात आलाय. आणि म्हणून देवाला आठवण करून देण्याकरता नमस्कार आहे विठाला. कारण देव मला विसरला असेल, देव मला जर विसरला असेल तर मग माझं काही खरं नाही. देवानं माझी आठवण काढावी, देवानं माझा विचार करावा. कारण आता बरेच दिवस झालं मी मृत्यू लोकात आहे.
देवाला सोडून राहिलो आहे. कारण तुकोबराय हे कुठं राहणार आहेत? आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे आलो याचे कारणासे आलो याचे कारणासे आलो याचे कारणासे बोलिले देरसे बोलिले देरसे सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया टाळी वाजवा बसलेले. झाडू सत्ताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग संताचे मार्ग हो अभि वैकुंठवासी अभि वैकुंठवासी आलयाची कारणास आलयाची बाकीचं महत्वाचं नाही, त्याचं पहिलं वाक्य लक्षात घ्या. आम्ही वैकुंठवासी, वैकुंठात राहणारे तुकोबराय मृत्यूलोकामध्ये तुमच्या आमच्या करता आले. जे करायचंय ते कार्य केलं. हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि मग देवाला आपली आठवण व्हावी म्हणून संताकडे विनंती केली. माझा एवढा आमच्यावर उपकार करा. काय? देवाला आमचा नमस्कार सांगा. सांगा देवा नमस्कार. देवाला नमस्कार सांगा बरं. कारण आमची देवाला आठवण करून द्या. त्यांना नमस्कार सांगा. आणि त्यांना नमस्कार जर देवाला सांगितला तर देव माझी आठवण काढेल. भगवंताची कृपा माझ्यावर होईल. परमात्मा कृपे करता संताकड केलेली विनंती. विठ्ठला आला. म्हणून जरा एक वाक्य लक्ष देऊन ऐका. संतांच्या जवळ गेल्यावर संसारिक सुखा करता संताकडे विनंती करायची. विहिरीला पाणी लागन, बोरला पाणी लागन कान, लग्नच पोराचं होईल कान, सोयाबीनचा भाव वाढल का, संतापशी असल्या या गोष्टी करता जायचं नाही. देवाची कृपा झाली पाहिजे याच्या करता संताकडे विनंती केली पाहिजे. तुकोबरा म्हणतात त्या देवाकडे माझा नमस्कार सांगा म्हणून तुमच्याकडे माझे काय आहे विनंती. विठोबार कोमा माझी वेळ झाली पण एक 5 मिनिटं घेतो आणखीन. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. बरोबर महाराज
या अभंगाची जी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुकोबरायाने देवाकडे विनंती केली, का केली ते सांगितलं, विनंती काय केली ते सांगितलं. कारण तुकोबरायाची इच्छा आहे भगवत कृपा झाली पाहिजे, भगवंतानं आपलंसं केलं पाहिजे, देवानं आपल्याला जवळ केलं पाहिजे, देवानं माझा आहे तुकोबा असं म्हणलं पाहिजे, तुकोबरायानं देवाने आलिंगन दिलं पाहिजे. तुकोबरायांच्या कृपेची इच्छा असल्यामुळं संताकडे तुकोबरायाने विनंती केली आणि विनंती करून पुन्हा प्रार्थना केली, अहो महाराज तुम्ही काय करा, माझ्या करता देवाची विनवणी करा. तिसऱ्या चरणामध्ये माझी भाकावी करुणा, 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 विनवा पंढरीचा राणा, विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, विनवा पंढरीचा राणा, विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, विनवा पंढरीचा, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा, विनवा पंढरीचा. काय तुकोबरायाचं तिसरं चरण लक्षात घ्या. तुकोबरा म्हणले माझी तुम्हाला विनंती आहे, काय, माझी भाकावी करुणा आणि काय करा, विनवा पंढरीचा राणा. तुम्ही पंढरीच्या रानाला विनवा, देवाला तुम्ही विनवा, त्याला विनंती करा, त्याला माझ्या वतीनं तुम्ही त्याला विनंती करा, त्याला विनवा तुम्ही, कारण तुमचा तो देव ऐकतो, देव तुमचा आज्ञाधारी, तुमच्या आज्ञेत राहणारा देव आहे, तुमचा आणि देवाचा संबंध आहे, तुम्ही संत आहेत, तुम्ही माझ्यावर कृपा करताल अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही देवाला विनंती करा, हो माझ्या करता विनवा, बरं माझ्या करता देवाची प्रार्थना करा, तुमचा देव ऐकल असं मला वाटतंय, मला खात्री आहे तुमचा देव नक्की ऐकल. तुम्ही विनंती करा, देवाला विनवा, त्याला विनवल्याशिवाय तो प्रसन्न होणार नाही, त्याची करुणा भाकल्याशिवाय तो आपल्यावर प्रसन्नतेची कृपा करणार नाही, म्हणून देवाला विनवा. आता ऐका, पहिल्या चरणामध्ये संताकडे काय विनंती केली हे सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये काय कारण आहे त्याचा विचार मांडला, मात्र देवाला काय विनवायचंय त्याचं उत्तर शेवटच्या चरणात. तुका म्हणे तुम्ही मज आठवा, तुका म्हणे 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 मज आठवा, मूळ लवकर पाठवा, मूळ लवकर पाठवा, लवकर पाठवा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार.
पाठवा. कशा करता देवाला विनंती करायची त्याचं कारण शेवट सांगितलं की देवानं माझी आठवण काढावी. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. मला मूळ पाठवून द्या, मला मुराळी पाठवा. मला तुमच्याकडे येण्याची आस लागलेली आहे. ज्याप्रमाणे सासरवासी मुलगी आपल्या माहेराची वाट पाहते, तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही बी लई सासरवास सोसला हो देवा. सोशीला होता सासुरवास, बहुताचा बहुदिवस, बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्या ते देवा तुमच्याकडे येण्याकरता फार 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 तळमळ वाटायची, फार तळमळ वाटायची. पण सासुरवासामुळं तुमच्याकडे येता येत नव्हतं. कागा सासुरवासी मज गेले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आमच्या हातात सत्ता नाही, तुमच्याकडे यावं वाटत नाही असं नाही. प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, तुमच्या यावे दर्शना. पण आमचं काही इथं चलत नाही. आम्ही सासुरवासी आहेत. आता सासुरवास कुणाचा कशाचा काय वगैरे वगैरे लांबलचक चिंतन आहे. मात्र देवा आमची विनंती आहे, तुम्ही आमची आठवण काढा आणि आम्हाला तुमच्याकडे नेण्याकरता लवकर मुराळी पाठवा. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. देवाकडून मुरळी यावा याचीच आमची इच्छा आहे. आणि म्हणून यासाठी आमच्यावर एवढा उपकार करा आणि देवाला आमचा निरोप पोच करा. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. कोणापाशी सांगतात? तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. मग काय करा? एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. ज्ञानेश्वर हातवरी करा, हातवरी करा सगळे टाईट हाबरीच्या कंसासारखे. तुकाराम 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 पुन्हा धन्यवाद देतो. यांच्यावर अशीच परमात्म्याची कृपा राहावी. यांच्याकडून अखंड असं सात्विक कर्म परमात्म्यानं करून घ्यावं अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हॅलो, ऐका आता एक 5-10 मिनिटाचा इंटरव्ह्यू होईल. चहा येईल सर्वांना. चहा पिऊन इथं